तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ समारोप शेलोडी तालुका खामगाव येथे 5 ऑक्टोबर रोजी करण्यात आला। या ग्रंथाचे पठण दीपक भोजने यांनी केले। सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना वंदन करण्यात आले। यावेळी धम्मगुरू भंते धम्मपाल, मांडणी सारनाथ, भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष के शेगुकार, वंचित बहुजन आघाडीचे पार्लमेंटरी बोर्डचे सदस्य अशोक भाऊ सोनवणे, तालुका अध्यक्ष विनेश भाऊ इंगळे, महिला तालुका अध्यक्ष तिलगेताई तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ हिवराळे, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच महिला उपासक उपासिका सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते। यशोधरा महिला मंडळाच्या वतीने भंते धम्मपाल यांना चिवरदान प्रदान करण्यात आले। हा ग्रंथ समारोप समृद्ध बुद्ध विहार शेलोडी येथे मोठ्या उत्साहात पार पडला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक क्रीडा मंडळ, यशोधरा महिला मंडळ आणि वंचित बहुजन आघाडीचे तालुका सचिव तथा शेलोडीचे सरपंच बंडूभाऊ इंगळे यांचे मोलाचे योगदान मिळाले। आलेल्या सर्व पाहुणे मंडळीचे यांनी मनापासून आभार मानले। खामगाववरून मुकेश हेलोडे, मुख्य संपादक खामगाव वार्ता, यूट्यूब न्यूज चॅनल खामगाव, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र राज्य।